वृषभ राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात एक गोष्ट क्लिअर होणार आहे, जी तुम्ही खूप दिवसांपासून इग्नोर करत होतात. आणि ट्रुथ असा आहे, की हा महिना तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सगळं काही स्टेबल वाटणार आहे, सगळं कंट्रोलमध्ये आहे असं वाटणार आहे. पण आतून तुम्हाला माहीत आहे, की जिथे तुम्ही थांबला तिथेच तुमची ग्रोथ देखील थांबणार आहे. आणि हाच तुमचा सगळ्यात बिगेस्ट प्रॉब्लेम आहे, कम्फर्ट झोन. तुम्ही सेफ घेता, रिस्क टाळता, चेंज अव्हॉइड करता. पण एप्रिल तुम्हाला चेंज ॲक्सेप्ट करायला भाग पाडणार आहे. 10 तारखेनंतर अचानक सिच्युएशन्स बदलायला लागतील. काही अनएक्सपेक्टेड चेंजेस येतील, प्लॅन्स शिफ्ट होतील. काही लोकं तुमच्या आयुष्यातून दूर जातील आणि काही नवीन लोकं आयुष्यात पुन्हा येतील. आणि तुम्हाला वाटेल हे सगळं काय घडतंय? पण खरं काय माहिती आहे का? तुमच्यासाठी जे नाही ते काढून टाकलं जातंय आणि जे योग्य आहे ते तुमच्याकडे पाठवलं जातंय. करिअर आणि पैशांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला एक मोठी अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. पण प्रॉब्लेम एकच आहे, तुम्ही हेजिटेशन करता, जास्त विचार करता आणि चान्स हातातून निघून जातो. वृषभ राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुम्ही जर ॲक्शन घेतली नाहीत ना, तर रिग्रेट देखील होणार आहे. आणि जर कॉन्फिडन्सने स्टेप घेतली, तर ग्रोथ तुमची नक्कीच निश्चित आहे. पैशांच्या बाबतीत स्टेबिलिटी आहे, पण सडन खर्च नक्कीच निर्माण होतोय. स्पेशली लक्झरी आणि अननेसेसरी गोष्टींवरती. त्यामुळे कंट्रोल ठेवणं खूपच जास्त गरजेचं आहे. रिलेशनशिपमध्ये एक पॅटर्न दिसेल. तुम्ही खूपच अटॅच होता, पण एक्सप्रेस करत नाहीत आणि त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग्स तयार होतात. या महिन्यात कम्युनिकेशन क्लिअर ठेवलं, तर रिलेशनशिप अधिक स्ट्रॉंग होताना दिसून येते. नाहीतर सायलेन्स हा डिस्टन्स वाढवताना दिसतोय. सिंगल असाल तर एक स्टेबल कनेक्शन आयुष्यामध्ये येऊ शकतं. पण जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केलत ना किंवा डाऊट घेतला, तर तुम्ही स्वतःच तो चान्स खराब करून टाकताय. हेल्थ आणि माइंडसेटच्या बाबतीमध्ये लेझीनेस आणि प्रोक्रॅस्टिनेशन हा तुमचा बिगेस्ट एनिमी ठरणार आहे. तुम्हाला सगळं माहीत असतं, पण ॲक्शन घेत नाहीत आणि त्याचमुळे रिझल्ट देखील तुम्हाला मिळत नाही. वृषभ राशीच्या मित्रांनो, एप्रिल महिना तुम्हाला एक मेसेज देताना दिसतोय. जिथे कम्फर्ट आहे ना, तिथे ग्रोथ नाही आणि जिथे ग्रोथ आहे, तिथे थोडा डिस्कम्फर्ट हा सहन करावा लागतो. जर तुम्ही चेंज एक्सेप्ट केलात ना, तर हा महिना तुमच्यासाठी ब्रेक थ्रू ठरणार आहे. जर तुम्ही सेम राहिलात, तर सेमच रिझल्ट मिळताना दिसून येत आहेत. चॉईस तुमच्याच हातात आहे. तुमच्यासाठी ह्या महिन्यात लकी रंग ग्रीन ठरणार आहे. लकी दिवस हा फ्रायडे असणार आहे आणि लकी नंबर 6 आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्यायचं असेल ना, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा.